केम छो मंडळी, नमस्कार. आजची रेसिपी आहे एकदम अफलातून आणि मज्जामा ढोकला. चला तर मग सुरुवात करूया एक लिंबू पिळून. तर आज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने हा ढोकळा बनवणार आहोत. तर रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, शेवटपर्यंत नक्की बघा. या सोप्या पद्धतीने ही रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही नक्की ट्राय करणार आहात. तर आता आपण येथे एक लिंबू स्क्वीज करून घेतलेला आहे. 1 वाटी बेसनचं पीठ. अचूक प्रमाणासाठी मी येथे 1च वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपण आता 1.5 चमचे साखर घालणार आहोत. व स्क्वीज केलेला एका लिंबाचा रस आता आपण यामध्ये घालणार आहोत. लिंबाचा आंबटपणा बेसनचा उग्रपणा कमी करतो आणि साखर मिठासोबत मिळून ढोकळ्याला एक चविष्ट चव देतो. थोडा जास्त झाला तर ढोकळा लालसर पडण्याची शक्यता जास्त असते. लिंबाचा रस हा लालसरपणा रोखतो आणि पिवळा धमक रंग ढोकळ्याचा कायम ठेवतो. तर आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे व थोडं याला मिक्स करून घेऊयात. 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की एकाच डिरेक्शनमध्ये म्हणजेच एकाच दिशेने आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं पाणी ॲड करत आपण याला आता एकाच डायरेक्शनमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे लम्स गुठळ्या राहणार नाही. ही पद्धत खूप महत्त्वाची आहे, तर तुम्ही नक्की अप्लाय करा. अशा पद्धतीने मला इथे अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. याच कन्सिस्टन्सीमध्ये परफेक्ट बॅटर आपलं आता तयार झालेलं आहे. आता हे बॅटर 10 मिनिटं साईडला ठेवूया. आता ढोकळ्याची कढई आपण आता प्रीहीटिंगला ठेवूया. 1 ग्लास पाणी यामध्ये मी ॲड करत आहे. प्रीहीटिंगमुळे काय होतं की टेम्परेचर मेंटेन राहतं ढोकळा बनवताना आणि आपला ढोकळा शिजायला वेळ कमी लागतो. आता आपण ढोकळ्याच्या पात्राला थोडंसं तेल लावून घेणार आहोत जेणेकरून आपला ढोकळा चिकटणार नाही. हे प्रीहीट होईपर्यंत आपण सेकंड प्रोसेस कंप्लीट करूया. 1/2 चमचा बेकिंग सोडा मी इथे घेतलेला आहे व थोडंसं पाणी याच्यामध्ये आपण त्याला आता डिझॉल्व करून घेणार आहोत. हे पण थोडा वेळ साईडला ठेवून देऊयात आणि चॉपिंग करून घेऊया. फोडणीसाठी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत व फ्रेश ताजी कोथिंबीर स्वच्छ धुवून देठं काढून आपण बारीक चिरून घेणार आहोत. थोडासा ताजा कढीपत्ता. तर फोडणीचं सामानही आपलं आता रेडी झालेलं आहे. बॅटरही आता तयार झालेलं आहे. तर आपण यामध्ये सोड्याचं पाणी घालूया. सोड्याच्या पाण्यामुळे काय होतं की आपला ढोकळा मस्त जाळीदार बनतो आणि लुसलुशीत फुगतो. लक्षात घ्या, हे बॅटर एकाच दिशेने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला चांगलं विस्क करा म्हणजे कोणत्याही प्रमाणात आपले लम्स राहणार नाहीत आणि एकदम परफेक्ट बॅटर बनेल. हिटिंगची प्रोसेसही झालेली आहे. तर आता आपण आपलं बॅटर छान पसरवून घेऊयात. मी येथे फ्लॅट भांडं यूज केलेलं आहे. तुम्हाला जर व्हर्टिकल डोसा आवडत असेल असा उभा, तर तुम्ही त्या पद्धतीचं भांड्याची निवड करणं योग्य आहे. माझ्याकडे हे अवेलेबल आहे म्हणून मी यामध्ये आज बनवत आहे. शेवटी चव महत्त्वाची. बॅटर आता आपण पसरवून झालेलं आहे. तर प्रीहीटिंगमुळे 10 मिनिटात आपला ढोकळा आता तयार होणार आहे. तर
मीडियम फ्लेमवर 10 मिनिटांमध्ये आपला ढोकळा हा तयार होईल. जर तुम्ही प्रीहीटिंग करणार नसाल तर 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचा ढोकळा तयार होईल. आता आपण तडका बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे. तुम्हाला जितकं ज्युसी हवं आहे तितकं तुम्ही पाणी घ्या. 1 वाटी पाणी घेतलेलं आहे व त्यामध्ये 2 चमचे साखर ॲड केलेली आहे. साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ढवळून आपण साखर विरघळून घेणार आहोत. साखर विरघळते तोपर्यंत आपण तडका बनवून घेऊया. पॅनमध्ये, भांड्यामध्ये किंवा अशा पद्धतीने चमच्याभर तेल गरम करून त्यामध्ये मोहरीचा तडका देऊन मोहरी तडतडल्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची व कढीपत्ता हे आता आपण साखरेच्या पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत. 10 मिनिटे झालेली आहेत. तर आता आपला ढोकळा मस्त तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता 1 वाटीमध्ये इतक्या मोठ्या पात्रामध्ये सुद्धा हा ढोकळा फुगलेला आहे. ते तुम्ही पाहू शकता आपल्या कडा आधीच सुटून आलेल्या आहेत, त्यामुळे तो इझिली रिमूव्ह होईल. आता आपण जे आपलं गोड पाणी तयार केलेलं आहे ते सर्व आता आपण ढोकळ्यावर पसरून घेणार आहोत. दोन मिनिटे असंच ठेवून दिल्यानंतर त्याला एक ज्युसी टेक्स्चर येतं, छान मॉइश्चर तयार होतं आणि खूप खमंग एकदम मस्त लागतो ढोकळा. भरपूर प्रमाणात फ्रेश ताजी कोथिंबीर घालून घेऊयात व आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. तर पाहू शकता किती मस्त पद्धतीने आपली वडी तुटतही नाही आहे, इझिली वड्या पडत आहेत. अशाच पद्धतीने गुजराती स्टाईल आपला खमण ढोकळा तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.